नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सध्या मार्केट संधी साधू झालं आहे किंवा जो क्षण असेल त्याचा फायदा उठवा. पुढचा दिवस कसा असेल, पुढचा तास कसा असेल हे सांगता येत नाही. इतकं तरल किंवा फ्लुईड झालं आहे मार्केट. तर त्याच्यामध्ये निभाव लागायला कठीण जातो. एखाद वेळेस 200-200 रुपये 400-400 रुपये त्या दिवशी शेअर स्वस्तही मिळतो. त्या दिवशीचा लो पकडता आला तरीसुद्धा इंट्राडेमध्ये चांगला फायदा होऊ शकतो आहे. पण तेवढी संधी गेली, तेवढी ट्रेन हुकली की पुढे 2 तास ट्रेन येते की नाही माहीत नाही, अशी अवस्था सध्या तरी मार्केटमध्ये आहे. आणि बातमी खरी आहे की नाही याच्यावर सुद्धा विश्वास बसेनासा झाला आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये असं सांगण्यात आलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून एक तेलाचं जहाज व्यवस्थित किंवा सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. याच्यावर विश्वास ठेवला. नंतर अमेरिकेच्याच पेपरने विचारलं की ही बातमी खरी आहे का, सुरक्षितपणे जहाजं बाहेर काढली जात आहेत का. तर अमेरिकेने सांगितलं एकही जहाज आम्ही बाहेर काढलेलं नाही, कारण तिथे माईन्स असण्याची शक्यता आहे, माईन्स पसरलेली असण्याची शक्यता आहे. आम्ही जहाजं बाहेर काढलेली नाहीत. त्यामुळे कोणत्या बातमीवर विश्वास ठेवायचा, कशावर नाही ठेवायचा. म्हणजे घटकेत सांगितलं जातं युद्ध बंद होतं आहे, नंतर विचारलं 8 दिवसांनी बंद होतं आहे का 4 दिवसांनी बंद होतं आहे, तर त्याचा काहीच पत्ता नाही, पण बंद होतं आहे सांगितलं जातं आहे. म्हणजे मी काल म्हटलं होतं तसं हेडलाईन्सवर मार्केट चाललं आहे का काय असं वाटतं आहे. आज भारत सरकारने 2 गोष्टी सांगितल्या. एक, FDI नियमामध्ये काहीशी ढील देण्याची शक्यता वर्तवली. आणि दुसरं, जलजीवन मिशनसाठी 8.7 लाख कोटी मंजूर करण्यात आले. या दोन्हीचा परिणाम मार्केटवर होईल. आणि त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्री ही अमेरिकेमध्ये टेक्सास येथे नवीन रिफायनरी काढणार आहे आणि $300 बिलियन त्यासाठी गुंतवले जाते. बाकी फारसा फरक नाही आहे. एकच गोष्ट म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी शॉर्ट्स कव्हर करायला सुरुवात केली आहे, पण कॅशमध्ये मात्र विक्रीच आहे 4,672 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे 6,333 कोटीची. बाकी बॉन्ड यील्ड 4.15, डॉलर इंडेक्स 98.86, तर क्रूड 88च्या लेव्हलवर आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. रामरतन वायर बरोडा टॅक्स अथॉरिटीकडून 71 कोटी टॅक्सची मागणी केली आहे, म्हणजेच निगेटिव्ह आहे. इमॅजिका हैदराबादला हॅलो पार्क सुरू करणार आहेत. फिनो पेमेंट बँकेचं रेटिंग इक्रानी वॉच असं ठेवलं आहे, कारण त्यांचे MD ऋषी गुप्ता यांना अरेस्ट करण्यात आलं आहे. पिरामल फायनान्स 148 बिलियन एवढं
पिरॅमल इमेजिंग साऊथ आफ्रिकाला एवढे डॉलर्स मिळाले आहेत, 148 मिलियन $. द अरविंद स्मार्ट स्पेसिस, बंगलोरमध्ये एक रेसिडेन्शियल हाय राईज प्रोजेक्ट त्यांना मिळाले, त्यातून 330 कोटी रुपये फायदा अपेक्षित आहे. इन्फोसिसने AI एनेबल्ड सप्लाय चेन ऑपरेशन मजबूत करण्यासाठी इन्कोराबरोबर करार केला. मेड प्लस, ओरिसामधील स्टोअरसाठी ड्रग लायसन्स सस्पेन्शन ऑर्डर मिळाली त्यांना. माझगाव डॉकची ऑर्डर बुक 23,758 कोटी एवढी झाली. पॉलीकॅबला 327 कोटीची आधी टॅक्स डिमांड केली होती. ती टॅक्स डिमांड ट्रायब्युनलने नुसती 57.6 कोटी केली, म्हणजे जवळजवळ 275 कोटी कमी झाले. टॅक्स कमी द्यावा लागेल. NTPC ग्रीन ते 1200 मेगावॅट खावडा 2 हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 270 मेगावॅट एवढं कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी 300 मेगावॅट सोलर PV प्लांटसाठी त्यांना ऑर्डर मिळाली. सेंट्रल बँक कॅप्री ग्लोबल बरोबरची पार्टनरशिप म्हणजेच को-लेंडिंग पार्टनरशिप त्यांनी रिन्यू केली. मोरेप्पन लॅब यांना 30 कोटी टर्म लोन फॅसिलिटी मिळाली. हिंदुस्तान झिंक CMR ग्रीन टेक्नॉलॉजी बरोबर झिंक ॲलॉय उत्पादनासाठी त्यांनी करार केला. पेलेन्शिया बायो, ट्रायब्युनलनी टॅक्स डिमांड आणि सगळ्या एक्सपेन्स डिसअलाउन्सेस रद्द केले आणि ही टॅक्स डिमांड 329 कोटीची होती, म्हणजे एवढा पेलेन्शिया बायोचा फायदा झाला. प्रोटीन EGOV 22 कोटीची टॅक्स डिमांड मुंबई टॅक्स अथॉरिटीने त्यांच्याकडे केली आहे. JSW इन्फ्रा कर्नाटकमध्ये रेल सायडिंगचं काम सुरू केलं. गोदावरी बायो रिफायनरी यांना व्हायरल इन्फेक्शन ट्रीटमेंटसाठी जॅपनीज पेटेंट मिळालं. चॉईस इंटरनॅशनलनी तिच्या इन्शुरन्स ब्रोकिंग आर्ममध्ये 50% स्टेक 62.5 कोटीला घेतला. मेट्रोपॉलिस ही एका शेअरला 3 शेअर बोनस देणार हे आधीच जाहीर झालेलं आहे. त्याची 20 मार्च ही रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली. इंडिगोचे जे CEO आहेत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी तात्पुरती भाटिया यांची नेमणूक करण्यात आली. TVS सप्लाय चेन सोल्युशननी चेन्नईजवळ 40,000 स्क्वेअर फीटचं वेअरहाऊस खरेदी केलं. HG इन्फ्रा इंजिनिअरिंग यांना थर्मल इंजिनिअरिंगकडून 401 कोटीची ऑर्डर मिळाली. वारी एनर्जीची सबसिडियरी वारी सोलर अमेरिकाज इन्कॉर्पोरेशन हिने युनायटेड सोलर होल्डिंग इन्क्लुझिव्हमध्ये 5.37 मिलियन
हे एवढे शेअर्स खरेदी करण्यासाठी 30 मिलियनची गुंतवणूक करतील. हा नॉन रिलेटेड पार्टी व्यवहार असेल. ब्रिगेड एंटरप्राइजेस यांनी उत्तर बंगलोरमध्ये देवनहल्ली इथे 25 एकरचा ब्रिगेड इंडस्ट्रियल पार्क लॉन्च करून इंडस्ट्रियल इस्टेट सेगमेंटमध्ये पदार्पण केलं. युको बँकेने त्यांच्या MCLR रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही. बॉशनी सांगितलं की बॉशचं रेव्हेन्यू पण वाढलं, बॉशचं प्रॉफिट पण वाढलं, पण बॉश होम फूटप्रिंट इंडिया यांनी सांगितलं की आत्ता मिडल ईस्टमध्ये जे ताणतणाव टेन्शन चालू आहे त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे न्यू हायड्रोजन सेल मॉड्यूल त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील, तर सरकारने FDIचे नियम ढिले करायसाठी प्रयत्न करणारे सरकार, त्याचबरोबर जलजीवन मिशनसाठी रक्कम मंजूर केली आहे आणि रेल्वे लाईन टाकण्यासाठी सुद्धा रक्कम मंजूर केलेली आहे. तर या तिन्हीचाही परिणाम आज शेअरवर होऊ शकेल. त्यामुळे तेजीतले शेअर बघा. सकाळी गिफ्ट निफ्टी 90 पॉईंट डाऊन होता. त्या हिशोबाने बघायचं झालं तर 250 ते 300 पॉईंटच्या आसपास मार्केट मंदीमध्ये उघडेल. त्यानंतर काय होतं आहे ते बातम्यांवर अवलंबून. तेजीतले शेअर ॲस्ट्रल, डिक्सन, अंबर, PG इलेक्ट्रोप्लास्ट, HG इन्फ्रा, अनुपम रसायन, डॉक्टर रेड्डीज, BEL, ग्लेनमार्क, BDL, हीरो मोटो, प्रिन्स पाईप, वाटेक, शक्ती पंप, IOL केमिकल, फिनोलेक्स, JK टायर, आयॉन एक्सचेंज, ION, आयॉन एक्सचेंज, टाटा पॉवर, ब्रिगेड, HDFC AMC, हिंदुस्तान झिंक, कोल इंडिया, युनियन बँक, इंडिगो मात्र काय होतं आहे हे लक्ष द्या. म्हणजे राजीनामा दिला आहे त्याचा परिणाम होतो आहे की थोडंसं क्रूड खाली आलं आहे त्याचा परिणाम होतो आहे की दरामध्ये बदल केला आहे, टॅक्स वाढवला आहे त्याचा परिणाम होतो आहे. इंडिगोमध्ये सगळ्या बाजूंनी लक्ष द्यायला हवं. सिमेंट्स, TVS सप्लाय चेन, अरविंद स्मार्ट प्लेसेस आणि शक्ती पंप बरोबर रोटो पंप किंवा KSB पंप यासुद्धा शेअरकडे लक्ष द्या. रिलायन्स, बायोकॉन, विप्रो, ओरॅकल, RVNL, रेल्वे लाईनसाठी जे पैसे मंजूर झाले तर रेल्वेचे शेअरही कदाचित तेजीत राहू शकतील. मेट्रोपोलिस आणि कॅन्फिना होम्स. तर मंदीमध्ये झोमॅटो आणि इंडियन बँक. तर बघूया काय होत आहे. कालचा दिवस तरी चांगला गेला.
जो चांगला दिवस असेल, जो तेजीचा दिवस असेल तो आपला मानायचा आणि जे शेअर प्रॉफिटमध्ये विकले जातील ते विकायचे, कॅशमध्ये थांबायचं आणि ज्या दिवशी मार्केट तुफान पडेल त्या दिवशी चांगले उत्कृष्ट शेअर थोडे थोडे खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओची मजबूती वाढवण्याचा प्रयत्न करायचा. एवढंच आपल्या हातात आहे. आणि आत्ता जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा कुठलाही शेअर स्वस्त आहे, आपण 1000-2000 शेअर घेऊन ठेवले तर एवढा फायदा होईल, फायद्याची आकडेमोड लगेच चालू होते, पण माझा तोटा किती होईल याची आकडेमोड आपण कधीच करत नाही. की स्वस्त मिळत आहे, पण स्वस्त जे आहे ते क्वालिटी आहे का आपण कचरपट्टी उचलतोय याचा विचार केला पाहिजे. माल कोणत्या क्वालिटीचा घेतोय आणि मग त्याच्यावर तो स्वस्त आहे का महाग आहे हे अवलंबून आहे. त्यामुळे नुसतंच स्वस्त असून चालणार नाही. चांगले शेअर स्वस्त भावात मिळत असतील तर 10 शेअर घ्यायचे झाले तर आज 2 घ्यायचे, आणखीन भाव पडल्यावर 2 घ्यायचे. अशा पद्धतीने मार्केट करायचा प्रयत्न करा. या मार्केटमध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हीच म्हण लागू पडते. चांगली युक्ती करून गुंतवणूक केली तर मात्र पुढील काळामध्ये चांगला फायदाही होऊ शकतो. प्रत्येक येणारं संकट आपल्या बाजूने वळवून फायदा मिळवायचा प्रयत्न करा. बघूया काय होतं आहे. नमस्ते.